जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म सुरू झाले आणि सर्वात मोठं टेन्शन म्हणजे की सर डबल फॉर्म भरता येईल का? कारण की मागच्या वर्षी मी डबल टिबल चौबल पाचबल आणि जितके होऊ शकतात तितके फॉर्म दिले, जितके होऊ शकतात तितके ग्राउंड दिले, पण तरीही मी लागलेलो नाही. सर या भरतीमध्ये एकच फॉर्म भरायचा आहे, मी लागणार काय? तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठीच आहे आणि यावर्षी नक्की तुम्ही लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, फक्त कॉन्फिडन्स ठेवा आणि तयारी करा. आणि ते कसं? तर विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी कॉम्पिटिशनच कमी झालेलं आहे. कसं म्हणजे जो विद्यार्थी ग्राउंड 40 मारतो त्याने 4-5 फॉर्म भरले, प्रत्येक ठिकाणी तो क्वालिफाय होत होता. ज्याचं 25 ग्राउंड आहे तो बिचारा शांत बसत होता, डिस्क्वालिफाय होत होता, पुढील टप्प्यासाठी तो पात्र होत नव्हता. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, डबल फॉर्मवाले लक्षात घ्या. त्यानंतर बघा, डबल फॉर्म खरंच भरता येत नाही की भरू की नको, या प्रश्नामध्ये विद्यार्थी हा आहे. आणि नियमावली नेमकी सांगते काय? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, हा 12.11 हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बँड्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस, कारागृह पोलीस शिपाई अशा 5 पदांकरिता त्यांनी बघा नंबरसुद्धा दिले आणि त्यामध्ये गणनासुद्धा करून दिली त्यांनी की नेमके किती फॉर्म भरू शकता. प्रत्येकी पदाकरिता फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे. परीक्षा शुल्क तर ते घेतीलच, पण विद्यार्थी द्यायला तयार आहे, डबल फॉर्म भरायला तयार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी इतकं चांगलं काम केलेलं आहे की जो प्रामाणिक विद्यार्थी होता, एक फॉर्म भरणार होता, त्याच्यासाठी खूप चांगलं काम झालेलं आहे. आणि ते म्हणजे कसं? तर चला आपण आपल्या टेलिग्रामवर जाऊया, तिथे तुम्हाला सगळं काही समजावून सांग. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण आलो आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवर. सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. कसं करायचं आहे तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक दिलेली आहे, त्या लिंकला क्लिक करून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. किंवा तुम्हाला जर सर्च करून जायचं असेल तर पोलीस भरती 03 हे दिसते तुम्हाला, ते जसंचं तसंच टाईप करा, कुठे स्पेस द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला आपलं चॅनल मिळून जाईल. आपल्या चॅनलवर आत्ता 6000 विद्यार्थी जुळणार आहे, 5900 काहीतरी विद्यार्थी झालेले आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वर्षी जेव्हा आपण फॉर्म भरत होतो तेव्हा खूप विद्यार्थ्यांनी ईमेल आय डी चेंज करून, फोन नंबर चेंज करून भरपूर फॉर्म भरले. पण यावर्षी त्यांनी कंपल्सरी केलेलं आहे आधार कार्ड. आणि आधार कार्ड कोणत्याही दुकानामध्ये कुठेही डबल टिबल मिळत नसते. आणि इथेच तुमचा खेळ त्यांनी संपवलेला आहे. डबल फॉर्म तुम्ही भरू शकणार नाही. जरी तुम्ही भरण्याचा प्रयत्न करणार तर आधार कार्ड नंबर तुम्ही डबल आणणार कुठून? आणि जरी तुम्ही मिसमॅच केला, एखादा आकडा इकडच्या तिकडे केला, पण विद्यार्थी मित्रांनो बायोमेट्रिक होणार आहे. आणि त्यामध्ये तुमचं बायोमेट्रिकमध्ये जर तुमचा थंब मॅच नाही झाला तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही लागूनसुद्धा तुम्ही न लागल्यासारखेच होणार आहे. तिथेच तुम्ही डिस्क्वालिफाय होणार आहे, कारण की सर्वांचे थंब हे आधार कार्डमध्ये आहे. त्यानंतर बघा, भरू शकतो की नाही भरू शकत ते सुद्धा सांगणार. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर एकाच पदासाठी म्हणजेच पोलीस शिपाई या पदासाठी डबल फॉर्म भरतो म्हटलं, जसं बृहन्मुंबईला एक फॉर्म भरला तुम्ही आणि दुसरा म्हणतो की पुणे ग्रामीणला एक फॉर्म भरतो शिपाई या पदासाठी, तुम्ही जर प्रयत्न केला आणि परत त्याच आय डीवर त्याच आधार कार्डवर जर तुम्ही फॉर्म भरायला गेला तर इथे बघा काय म्हणताय, आधार क्रमांक पूर्वीपासून अस्तित्वात आहे. म्हणजे त्यांनी नोंदणी घेतलेली आहे तुमची, एक वेळा जर नोंद झाली तुमची की विषय संपला, डबल फॉर्म भरू शकत नाही असं वेबसाईट सांगते आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी नियमावलीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. यावर्षी घटक शब्द वगळून पदशब्द टाकलेला आहे. त्यानंतर त्यांनी एक आणखी अट दुसरी अशी टाकलेली आहे की यावर्षी सर्व घटकाचे पेपर हे एकाच दिवशी होणार आहे. घटक म्हटल्याशिवाय यावर्षी पद शब्द वापरलेला आहे. आणि एका पदासाठी म्हणजेच पोलीस शिपाई या पदासाठी एकाच दिवशी पेपर होईल, पोलीस शिपाई चालक या पदासाठी एकाच दिवशी पेपर होईल, सशस्त्र पोलीस शिपाई म्हणजे SRPFसाठी एकाच दिवशी पेपर होईल, कारागृहासाठी एकाच दिवशी पेपर होईल आणि बँड्समनसाठी एकाच दिवशी पेपर होणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला खूप चांगली न्यूज म्हणजे की जे विद्यार्थ्यांचं ग्राउंड कमी आहे त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी आहे. कशी?
विद्यार्थी मित्रांनो, उदाहरणार्थ तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं, जो 40 ग्राउंड मारतो तो प्रत्येक ठिकाणी 40 ग्राउंड मारतो आणि क्वालिफाय होतो. जो बिचारा 25 ग्राउंड मारतो तो कुठेच क्वालिफाय होत नाही. पण यावर्षी स्टेटमेंट बघा, रेकॉर्ड करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो, कुठे कुठे 25, 26, 27, 28, 30 वालासुद्धा विद्यार्थी पोलीस होणार. जर त्याची लेखी 90+ असेल ना, तो पोलीस होईल. हे सांगणारं एकमेव चॅनल आपला विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी जर डबल फॉर्म भरता येत नाही आहे आणि ते शेवटपर्यंत राहिलं तर विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या ना कोणत्या घटकामध्ये पुरुष उमेदवार सांगतोय विद्यार्थी मित्रांनो, 25 ग्राउंड मारणारा, 26 ग्राउंड मारणारा विद्यार्थी पोलीस होईल. आणि तो झाला, त्या विद्यार्थ्यांनी मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा मला व्हॉट्सअपला मेसेज करून सांगायचं आहे. त्याचा फोटो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर नक्की देऊ विद्यार्थी मित्रांनो. तर तुमचा शेवटचा प्रश्न असेल की सर आता डबल फॉर्म भरायचा की नाही भरायचा? विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताच नाही डबल, तर तुम्ही भरणार कुठून? तर सरळ उत्तर आहे की फॉर्म यावर्षी तुमची इच्छा जरी असेल तरी भरता येणारच नाही आहे. मागच्या वर्षी काय होतं, मोबाईल नंबर चेंज करा, ईमेल आय डी चेंज करा, फॉर्म भरा. पण